हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. कोपरगाव जामखेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे धडक छापासत्र. 14 आरोपींवर कारवाई. 59,860 रुपयांचा मुद्देमाल जप्त. अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून कोपरगाव तालुका व जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत विशेष छापासत्र राबविण्यात आले. या कारवाईत जुगार व अवैध दारू विक्री करणाऱ्या एकूण 14 आरोपींवर गुन्हे दाखल करून 59,860 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती गोळा करून त्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करण्यात आली होती. या पथकात उपनी दीपक मेढे यांच्यासह राहुल द्वारके, गणेश लबडे, बिरप्पा करमल, श्यामसुंदर जाधव, भीमराज खरसे, राहुल डोके, योगेश कर्डिले, सुनील माळनकर, भाऊसाहेब काळे व चालक अरुण मोरे यांचा समावेश होता. दिनांक 10 व 11 फेब्रुवारी 2026 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कोपरगाव तालुका व जामखेड पोलीस ठाणे हद्दीत जुगार व अवैध दारू विक्रीच्या ठिकाणी एकामागून एक धाड टाकण्यात आल्या. जुगार प्रकरणात कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये 4 गुन्हे दाखल करण्यात आले असून 4 आरोपींकडून एकूण 5,510 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर दारूबंदी कायद्यांतर्गत 10 आरोपींविरुद्ध 10 गुन्हे नोंदवून 54,350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एकूण 14 गुन्हे दाखल करून 59,860 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई केल्यामुळे संबंधित भागात खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून पुढील काळातही अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर सतत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. ठोकशाही न्यूज 24 साठी शेख शफीक मनियार.